जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा म्हटलं की पूर, ओढे नाले एकत्र होणे किंवा आकाशामध्ये वीज कडाडणे, दिवस असो रात्र असो, गडगड आवाज येणे, वीज चमकणे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी होत असतात. परंतु आकाशामध्ये वीज कशी तयार होते किंवा ती वीज कुठून येते, तिचा आणि मानवाचा काय संबंध आहे, तर आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. तर ज्यावेळेस पृथ्वीवर उन्हामुळे, तप्त उन्हामुळे काय होतं की हवेचे वातावरण गरम झाल्यामुळे, ज्या ठिकाणी गरम झाल्यानंतर ती हवा आकाशामध्ये किंवा वातावरणामध्ये वरती चालल्या जाते आणि ती हलकं वातावरण तयार होऊन ज्या ठिकाणी उष्णता किंवा हीट जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी काय होतं की ती गरम हवा वरती गेल्यामुळे पृथ्वीवरील वातावरण हे निष्क्रिय होतं. म्हणजेच त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते. थंड हवा गरम होऊन आकाशात उडून गेली की पृथ्वीवरची त्या ठिकाणी पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी निर्माण झाल्यानंतर समुद्रामधून येणारे जे थंड वारे आहे किंवा जे वाफ आहे, त्या वाफेचं रूपांतर एका वादळामध्ये निर्माण होतं आणि त्या वादळाचा वेग 120 ते 250 प्रति तास इतक्या वेगानं तो वारा फिरायला लागतो. म्हणजेच त्या ठिकाणी घोंगावत, ज्याला आपण वावटळ म्हणतो, ग्रामीण भाषेमध्ये त्याला आपण वावटळ म्हणतो. ही वावटळ ज्यावेळेस फिरायला लागते त्यावेळेस तिचा वेग म्हणजे 180, 120, 250पर्यंत इतका ताशी वेगामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये घराची पत्रे, गोठे ही आकाशामध्ये उंचावल्या जातात, फेकल्या जातात. त्याच्यामध्ये एखादा प्राणी असो, मनुष्य असो, जर उचलला गेला तर त्याची जीवितहानी होण्याची शक्यता असते या वादळामध्ये. आणि हे वादळ पृथ्वीवर ज्यावेळेस येतं त्यावेळेस झाडं मोठमोठ्याने हालायला लागतात. असे हालत असताना त्या झाडामध्ये घर्षणजन्य विद्युत निर्माण होतं. काय होतं, झाड म्हणूनच म्हणतात की झाडाच्या खाली पावसाळ्यामध्ये उभा राहू नये. का उभा राहू नये, त्याचं कारण आहे, त्या झाडामध्ये घर्षणजन्य विद्युत होतं. हवेचं आणि झाडाचं काय होतं, घर्षण होतं आणि त्या घर्षणामधून काय होतं, झाड हलत असताना त्याच्यामध्ये घर्षणजन्य विद्युत निर्माण झाल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी 1000 ते 10,000 किंवा त्याहीपेक्षा 1 करोडपेक्षा ऊर्जा निर्माण होते. घर्षणजन्य विद्युत निर्माण होतं. कशात, त्या झाडामध्ये. झाड जेवढं मोठं असेल तेवढी मोठी वीज त्या ठिकाणी निर्माण होते. त्याला आपण काय म्हणतो, घर्षण वीज. आणि ही वीज निर्माण होत असताना काय होतं, ह्या विजेचा धन भाग हा वरती राहतो आणि ऋण भार, जो विजेचा ऋण भार आहे तो जमिनीमध्ये ओढला जातो. परंतु जो धनभार आहे तो अवकाशाच्या दिशेनं फेकला जातो. आणि तशाच वेळेस काय होतं, आकाशामध्ये जे ढग असतात ते पृथ्वीपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असतात. तर ह्या ढगाची ये जा चालू असते. काही ढग असे पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललेले असतात, काही ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे असे येत असतात. आणि ते येत असताना काय होतं की कुठंतरी एकमेकाचं त्यांचं घर्षण होतं. काय होतं की ज्यावेळेस घर्षण होतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुद्धा घर्षण विद्युत तयार होतं. काय होतं, त्या ढगांमध्ये सुद्धा घर्षण विद्युत तयार होतं आणि मग
ही घर्षण विद्युत तयार झाल्यामुळे काय होतं की याची तीव्रता पृथ्वीच्या विजेपेक्षा जास्त असते. तर ही ढगाची तीव्रता किती असते त्या विजेची, तर 1,00,00,000 ते 10,00,00,000 मेगावॅट एवढी त्याची तीव्रता असते. कशाची? त्या ढगामध्ये तयार झालेल्या विजेची. कारण तिथे त्यांना अर्थ मिळत नाही, म्हणजे जमिनीचा कुठलाच संपर्क मिळत नाही. आणि अशा वेळेस काय होतं की ते घर्षण झालेली वीज तितक्या पॉवरफुल असल्यामुळे काय होतं की आपल्याला ज्यावेळेस ती दिसते, 10,00,00,000 मेगावॅट वीज ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस ती आपल्याला ज्यावेळेस दिसते त्यावेळेस आपले डोळे दिपून जातात आणि खडाडाडाडाडा असा आवाज, म्हणजे चमकल्यानंतर काही सेकंदांनी मोठा आवाज आपल्याला जाणवतो. तर तो आवाज काय होतो, म्हणजे प्रकाशाचा वेग हा प्रति सेकंद 3,00,000 प्रति सेकंद या पद्धतीनं चालतो. ते तुम्ही विज्ञानामध्ये बघा, मी सांगतोय म्हणून नाही, तर विज्ञान तुम्ही त्याचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये त्याचा प्रति सेकंद दाखवलेला आहे. तर तितक्या वेगाने तो प्रकाश पृथ्वीवर येतो. आणि आवाजाचा आवाज डेसीमध्ये असतो, त्याला 350 डेसीमध्ये मोजलं जातं. आणि तेवढा मोठा आवाज त्याला यायला विजेच्या प्रकाशापेक्षा त्याचा म्हणजे त्याला आपण काय म्हणू, ध्वनीचा वेग हा कमी असतो प्रकाशापेक्षा. प्रकाशाचा वेग प्रति सेकंद आहे आणि ध्वनीचा वेग हा प्रकाशापेक्षा कमी असल्यामुळे अगोदर आपल्याला प्रकाश जाणवतो, नंतर त्याचा आवाज पृथ्वीवर येतो. परंतु ही वीज काय होते की आकाशातली वीज जी असते तिचा धनभार हा अवकाशामध्ये फेकला जातो. काय असतं, या विजेचा धनभार हा अवकाशामध्ये फेकला जातो आणि ऋण जे भार आहे तो ऋणभार पृथ्वीच्या दिशेने जी झाडाची धनभार आहे त्याच्याकडे फेकला जातो. मग जो मोठा वृक्ष आहे ज्याच्यामध्ये जास्त वीज निर्माण झाली तो वृक्ष काय करतो, आपला धनभार वर फेकतो आणि पृथ्वीचा ऋणभार खाली येतो. मग हे दोघं ज्यावेळेस एकमेकावर आदळतात त्यावेळेस मोठा आवाज होतो आणि ते झाड मध्यभागातून कोलमडून पडतं. मग तशा वेळेस जर समजा एखादी व्यक्ती जवळून जात असेल आणि त्याच्यामध्ये ती वीज जर तयार झाली, धनभार आणि ऋणभार त्या वादळामधून, तर माणसावरसुद्धा प्राण्यावरसुद्धा वीज पडू शकते. आणि त्या विजेचा वेग आणि तीव्रता 1,00,00,000 मेगावॅटपासून तर 10,00,00,000 मेगावॅट इथपर्यंत असते. त्यामुळे काय होते, ती ज्या प्राण्यावर पडते किंवा ज्या झाडावर पडते त्याचे 2 तुकडे होऊन जातात किंवा ते जळून जातं. माणूस असो प्राणी असो तो कोळसा होऊन जातो, काळा ठिक्कार पडतो. अशा प्रकारे ह्या विजेचं एवढी म्हणजे तिच्यामध्ये तीव्रता असते. मग तुम्ही म्हणाल की बाबा आकाशामध्ये वीज कशी तयार होते. आत्ता मी तुम्हाला सांगितले 2 ढगाच्या घर्षणापासून वीज तयार होण्याची प्रक्रिया होते. ढग केवढा असू शकतो, एखाद्या घरा एवढाही असू शकतो, 2 घरा एवढा असू शकतो किंवा 30 फूट 40 फूट 50 फूट एवढा लांब आणि त्याची जाडी किमान 5 फूट 6 फूट 10 फूट अशी असू शकते. एवढा मोठा ढग एकमेकाला घासून ज्यावेळेस जातो त्यावेळेस ते घर्षणजन्य वीज त्या ठिकाणी निर्माण होते आणि ती वीज धनभार आकाशामध्ये जातो आणि ऋणभार पृथ्वीच्या दिशेने, म्हणजे ज्या झाडामध्ये ज्या प्राण्यामध्ये तो धनभार प्राण्याचा वर जातो त्यावेळेस त्या विजेचा, आकाशातल्या विजेचा ऋणभार खाली येतो आणि त्या ठिकाणी मोठा स्फोट होतो. किंवा मग एखादी पाणी असेल, पाण्यामध्ये सुद्धा वीज पडू शकते. पाणी वाहतं त्यावेळेस त्याचे ज्या लाटा असतात त्याच्यामध्ये जो धनभार आणि ऋणभार हे निर्माण होतात त्यावेळेस ती वीज पाण्यावर सुद्धा पडू शकते. आपण बऱ्याच वेळेस चित्रपटामध्ये वगैरे बघितलं असेल की पाण्यावर सुद्धा, वाहत्या पाण्यावर सुद्धा वीज पडते.
मग हे असे धनभार आणि ऋणभार एकमेकाशी आकर्षित होतात. म्हणजे तुम्ही दोन मॅग्नेट जर समजा समोरासमोर आणले तर एकाचा दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्याचा उत्तर ध्रुव हे एकमेकाकडं आकर्षित होतात आणि ते चुंबक एकमेकाला कॅच करतं. त्या पद्धतीनं हे धन आणि ऋणभार एकत्र आल्यामुळे एक मोठा विस्फोट होतो आणि त्या ठिकाणी एखाद्या सजीवावर किंवा वृक्षावर जर पडली तर त्या पद्धतीने एक प्रकारची वृक्ष जरी असला तरी तो जीवित असतो आणि त्यामुळे ही जीवितहानी फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट, आजकाल मोबाईल झालेले आहेत. मोबाईलचा आपण सर्रास वापर करतो, परंतु अशा पावसाळी वातावरणामध्ये मोबाईल वापरणे टाळा. काय असतं की प्रत्येक मोबाईलला इंटरनेट कनेक्ट असतं किंवा त्याची रेंज ही उपग्रहाशी निगडीत असते आणि उपग्रहापासून आपल्यापर्यंत तो मोबाईल कनेक्ट असतो आणि वीज ढग हे उपग्रहापासून हजारो अंतर खाली असतात. तर त्या आकाशातली वीज अवकाशामध्ये जाण्याऐवजी ती पृथ्वीच्या दिशेने मोबाईलच्या सहाय्याने जो व्यक्ती पावसामध्ये या मोबाईलचा वापर करतो, इंटरनेटचा वापर करतो, त्यावरती ही वीज लवकर अटॅक करू शकते. शक्यतो पावसाच्या परिस्थितीमध्ये किंवा ज्यावेळेस पाऊस सुरू असेल वीज कडकडाटसह त्यावेळेस मोबाईल बाळगणे किंवा नेट बाळगणे बंद करण्यात यावे. कारण तुम्ही घरामध्ये जरी असाल तरीसुद्धा जीवितहानी होऊ शकते. इंटरनेटचा वापर हा पावसाळ्यामध्ये धोकादायक आहे. आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की वीज ही फार मोठ्या प्रमाणात घातक आहे आणि त्याचबरोबर मोबाईलसुद्धा घातक आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये मोबाईल टाळणे आवश्यक आहे. मोबाईलचा वापर कमी करा जेणेकरून जीवितहानी होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जे शेतामध्ये काम करणारे शेतकरी बांधव आहे त्यांनीसुद्धा मोबाईलची काळजी घ्या. आभाळ आले, गडगडायला लागले, अशा वेळेस मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. तशा वेळेस जरी समजा मोबाईल एखाद्याचा वाजला किंवा मोबाईल आला तरी ढगाळ वातावरणामध्ये वीज कडकत असताना मोबाईल उचलू नका. निवांत मोबाईल घरी गेल्यावर उचला. शक्यतो शेतामध्ये मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. आणि झाडाखाली मोबाईल असल्यास त्या झाडापासून मोबाईल दूर ठेवा. कारण झाडावरती वीज प्रवाह निर्माण झाल्यामुळे काय होतं आहे की आकाशातील वीज झाडावरती लवकर आकर्षित होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.